रामचंद्र बहुउद्देशीय संस्थेकडून शहरातील विविध समस्यांवर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। सोलापूर शहरात गेली 5-6 वर्ष बस पोर्टल, उड्डाणपूल तसेच धुळीची समस्या अशा अनेक समस्या जैसे थे असून त्याच्यावर तोडगा काढणे शक्य असून देखील प्रशासन करत नाही, म्हणून ते लवकरात लवकर करावेत म्हणून त्या आशयाचे निवेदन रामचंद्र बहुउद्देशीय संस्थेकडून देण्यात आले असल्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत उदगिरी यांनी सांगितले। जसे मार्केट यार्ड समोर प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असून दर महिन्याला 1-2 ऍक्सिडेंट ठरलेले आहे। विनाकारण सामान्य नागरिकांना जीव गमवावे लागत आहे। त्यामुळे उड्डाणपूल जेवढे लवकर शक्य आहे तितक्या लवकर व्हायलाच पाहिजे असे निवेदन निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना देण्यात आले। धुळीची समस्या आज तगायत तशीच आहे, त्याच्यावर तोडगा नाही। तसेच वरचेवर वाहनांची संख्या वाढत आहे, परंतु रस्ते लहानच आहे। जिथे रस्ते मोठे आहेत तेथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेले आहे। अतिक्रमण मोकळे करून रस्ता मोठा करावा अशी विनंती यावेळी करण्यात आली। ते लवकरच करू अशी आश्वासनही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले। एक निवेदन देण्यासाठी आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांना। सोलापूर शहरातील अनेक प्रलंबित अडचणी प्रश्न बाबतीत, जसे की शहरात खूप धूळ सहित धूळ भरपूर आहे, रस्ते अरुंद आहेत, भरपूर ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत। उड्डाणपुलाची गरज आहे। हैदराबाद रोड येथे मार्केट यार्ड इथे खूप वेळोवेळी ॲक्सिडेंट होतात। वेळोवेळी निवेदन देऊनही त्या ठिकाणी उड्डाणपूल लवकर होत नाही, तरी ते लवकरात लवकर त्या प्रश्न मार्गी लागावा। तसेच 7 रस्त्याला देखील खूप प्रचंड वाहतूक वाढलेला आहे, त्याचाही विचार व्हावा। असे अनेक समस्या आज इथे निवेदनात दिलेला आहे। जुना पुणा नाका, छत्रपती संभाजी चौक येथे नवीन बस पोर्टलसाठी 4 एकर जागा राखीव आहे। तिथे डिजिटल बस पोर्टल लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे। त्यामुळे शहराचे सौंदर्य देखील वाढेल आणि वाहतुकीला शिस्त देखील लागेल।